नमस्कार, मी श्रेयस पुरोहित आणि आज आपण बघतोय एंड गेमची एक पोझिशन बघणार आहे आज. आणि आपल्या सोबत आहेत चंद्रशेखर कोरवी आणि नीलकंठ चव्हाण. तर कोरवी, काय बघणार आहे आपण या पोझिशन मध्ये आज? आज आपण बेसिक अपोजिशन आणि पॉन प्रमोशन बद्दल थोडेफार नियम समजणार आहे. तर ह्याच्यामध्ये दोन्ही पण पॉन्स क्वीन होण्याच्या मार्गावर आहे. तर आपल्याला करेक्ट टायमिंग मध्ये क्वीन प्रमोशन कसं करायचं आणि पॉन एंडिंगचे थोडेफार एक्झाम्पल आपण बघणार आहे. तर हा खूप महत्वाचा पोझिशन आहे पॉन एंडिंग मधलं आणि प्रॅक्टिकल पोझिशन आहे ही. तर निकष आपल्याला सांगतील याबद्दल. नमस्कार मित्रांनो, ही पोझिशन आपल्याला जी दिसते बोर्डवर सध्या ब्लॅक टू प्ले अँड विन अशी पोझिशन आहे. ब्लॅक आणि व्हाईट दोन्हीचे पॉन हे तिसऱ्या घरामध्ये आहेत. फक्त ब्लॅकचा किंग हा थोडासा ॲडव्हान्स असल्यामुळे याला ब्लॅकला या पोझिशनमध्ये बेनिफिट आहे आणि त्याचं बेनिफिट ब्लॅक कसं करून घेतो हेच आपल्याला पाहायचं आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ 5 मिनिटं पॉज करू शकता आणि थोडा विचार करून नंतर परत रिझ्यूम करू शकता. तर माझ्या मते तुम्ही सगळ्यांनी पॉज करून पाहिलं आहे. तर आपण याचं सोल्युशन बघू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं दिसतंय की ब्लॅककडे इथे दोन ऑप्शन आहेत. ब्लॅक व्हाईटच्या पॉनला प्रमोट होण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करू शकतो आणि दुसरं आपलं पॉन प्रमोट करू शकतो. तर दोन व्हेरिएशन आपल्याला बघायचे आहेत. जर आपण पाहिलं, जर ब्लॅक जर व्हाईटच्या पॉनला प्रमोट करायला थांबवायचा जर प्रयत्न करत असेल तर तो हा एक प्लॅन करेल की किंग D4, त्याला किंग G5 आणि इथं बघता मित्रांनो की ह्या पॉनला पोहोचायला 5 घरं बाकी आहेत आणि या पॉनला पोहोचायलाही 5 घरं बाकी आहेत. पाच घरं दोघांना लागत आहे. 5-5 घरं दोघांना लागत आहेत आणि दोघांचाही क्वीन लागोपाठ बनत आहे. त्यामुळं ही पोझिशन ब्लॅकला विनिंग काढता येणार नाही. त्यामुळं ब्लॅक फर्स्ट मूव्ह खेळायला हवी B5. आता व्हाईटकडे दोन ऑप्शन आहेत की तो किंग सरळ आलेला आणि किंग बाजूला घेऊन पॉन पुश करेल किंवा किंग E3 ला येऊन ब्लॅकचा पॉन प्रमोशन थांबवण्याचा प्रयत्न करेल. तर आपण बघतोय, जर किंग G5 किंवा किंग G4 घेऊन जर त्यांनी पॉन प्रमोशन करण्याचा प्रयत्न केला तर ब्लॅकचं पॉन आता एक घर ॲडव्हान्स झालेलं आहे आणि किंगची मूव्ह वेळ झाल्यामुळे ते अजून एक घर ॲडव्हान्स होईल. त्यामुळं व्हाईटची ब्लॅकची क्वीन व्हाईटच्या क्वीनपेक्षा 2 मूव्ह अगोदर बनते. त्यामुळे इथं सरळ सरळ ब्लॅकला विन आहे. आपण किंग E3 या व्हेरिएशनचा विचार करू. तर किंग E3 इथं ब्लॅककडे व्हेरिएशन्स आहेत. आता ब्लॅक इथे ऑपोजिशन घेऊन व्हाईटच्या किंगचा रस्ता बंद करेल. रायसमोर राज्याजवळ एक घर लांब असेल तर त्याला आपण अपोजिशन असं म्हणतो. आता व्हाईटला D4, D3 आणि D2 यापैकी कुठलाच स्क्वेअर व्हाईटला मिळत नाहीये. ते तिन्ही स्क्वेअर ऑपोजिशन घेऊन ब्लॅकच्या राजाने बंद केलेले आहेत आणि जर पॉन पुशचा हा एक व्हेरिएशन आहे. आता व्हाईटकडे ऑप्शन आहे पॉन पुश आणि किंग E2. आता पॉन पुश किंवा किंग E2 हे दोन व्हेरिएशन्स आहेत. आपण विचार करू, जर व्हाईटने पॉन पुश केलं तर काय? पॉन पुश, परत पुश, अगेन पुश, परत पॉन पुश आणि इथे बनते ब्लॅकची क्वीन आणि लागोपाठ व्हाईटची क्वीन बनते आणि लगेचच इथं तुम्ही 5 मिनिटं पॉज करू शकता आणि मूव्ह बघू शकता. इथं दोन्ही किंग समोर समोर आहेत आणि आपण या ठिकाणी काय केलेलं आहे की चेक दिलेलं आहे. तर किंग चेक मध्ये आहे. तर राजाला किंग पुढे येऊ शकत येत नाहीये, कारण हे तिन्ही स्क्वेअर ब्लॅकच्या किंगनी कॅप्चर केलेलं आहे. तर त्याला फोर्स आहे की F5 मध्ये जाणे कंपल्सरी झालेलं आहे आणि किंग कुठेही F5 मध्ये आल्यानंतर आपण चेक देऊ शकतोय आणि चेक दिल्यानंतर स्टीवर होऊ शकतो या पोझिशन मध्ये. ठीक आहे.
आणि क्वीन मेलेले आहे या ठिकाणी आणि ब्लॅक विन झाले. ब्लॅक विन झालेलं. परत पाठीमागे येऊ. इथं बघा आता व्हाईटचं दुसरं व्हेरिएशन आपण कॅल्क्युलेट करू, किंग E2. तर किंग E2 गेलं तर काय होईल? तर ब्लॅक परत पॉन पुश करेल, त्याला किंग D1. आता विद्यार्थी मित्रांनो थोडासा विचार करा की इथनं काय खेळलं जाईल. वाईट प्रयत्न करत आहे किंग C1 आणि किंग D1 खेळण्याचा प्रयत्न करत आहे पॉनला ब्लॉक आणि करण्याचा प्रयत्न करतोय आणि ड्रॉ काढण्याचा प्रयत्न करतोय. पण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की किंग हा D1 ला पोहोचलेला आहे. तर थोडासा विचार करा, आपल्याला असं कळून जाईल की जेव्हा B1 ला ब्लॅकची क्वीन बनेल तेव्हा ती चेक येतोय. त्यामुळे ब्लॅकचा विनिंग प्लॅन असा असेल, किंग B2, F4, किंग A2, F5, B3, F6, B2, F7, B1 क्वीन. आणि B1 क्वीन म्हणल्यानंतर चेक येतोय. हा खूप महत्वाचा भाग असतो. जेव्हा एखादा पॉन प्रमोट होऊन क्वीन होत असतोय तर खूप खूप म्हणजे खूप त्यामध्ये फरक येऊ शकतो. जर चेक येतोय आणि आता जर राजा आला तर तुम्ही क्वीन F5 किंवा क्वीन B8 काही खेळू शकता. आणि नेक्स्ट मूव्हला ते पॉन प्रमोशन आपण सांगू शकतो. आणि नेक्स्ट मूव्ह क्वीन होणार नाहीये आणि पॉन फ्री मध्ये गेल्यानंतर क्वीन यांनी इझिली होईल. क्वीन वर्सेस पॉन. कोणत्याही पण तुम्ही भरपूर प्रकारे तुम्हाला विन करता येईल या पोझिशन मध्ये. तुम्ही चेक घेऊ शकता किंवा पॉन प्रमोशन तुम्ही थांबू शकता. ते विनिंग पोझिशन. धन्यवाद. धन्यवाद विद्यार्थी मित्र. ओके, तर आज आपण एंड गेमची पहिली पोझिशन इथं बघितली आहे. अशात आपण एंड गेमच्या आणखीन पोझिशन बघणार आहे. आणि आपल्यासोबत आज ऑनलाईन होते चंद्रशेखर कोरवी. थँक्यू कोरवी, थँक्यू निलकंठ. तर आपल्यासमोर हे दोघं ऑनलाईन होते आता. आणि ठीक आहे तर ओके, आता आपण नेक्स्ट पोझिशन ज्यावेळी बघायची आहे त्यावेळी मी चेस इंडिया पेजवर नक्कीच अपलोड करेन. तुम्ही बघत राहा चेस इंडिया पेज. तुम्ही लाईक करा, बघा. आणखीन तुम्ही पोझिशन अशा एंड गेमच्या सर्च करा नेटवर. Thank you very much.